नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अस्सल पारंपरिक पद्धतीची गुळाची रसरशीत लापशी। अनेकांना लापशी सुकी किंवा मोकळी आवडते, पण खरी मजा तर या मऊशार आणि जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या लापशीत आहे। चला तर आपण साहित्य पाहून घेऊया। यासाठी मी 1 वाटी लापशी घेतलेली आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे। लापशी भाजण्यासाठी मी तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तुपाचा करू शकता। त्यानंतर 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडेसे काजू, थोडेसे मनुके, ड्राय फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घेतले आहे, त्यामध्ये 1 वाटी गूळ घातला आहे। हे गुळाचे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। पाक अगोदर तयार केल्यामुळे लापशीला छान रंग आणि चव दोन्ही अप्रतिम येतात। गुळाचे पाणी इथे मी बाजूच्या गॅसवरती उकळण्यासाठी ठेवले आहे, तोपर्यंत आपण लापशी भाजून घेऊया। मी इथे एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊयात। तेल आपले छान गरम झाले आहे, यामध्ये मी लापशी घालून घेते। लापशी आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे। छान अशी मंद गॅसवरती लापशी परतायची आहे। लापशीचा आपला थोडासा रंग बदलला की याच्यामध्येच आपल्याला आपले ड्राय फ्रुट्स म्हणजेच काजू, मनुके आणि चिमूटभर कलरही घालून घ्यायचा आहे। छान अशी परतून घ्यायची आहे लापशी आपल्याला। तुम्ही पाहू शकता इथे आपली लापशी छान खरपूस रंगावरती भाजून झाली आहे। याच्यामध्ये आता आपण काजू घालायचे, मनुके घालायचे आणि थोडासा कलर घालायचा। कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, मी घातला आहे, पण तुम्ही घालावाच असं काही नाहीये, कारण आपण गुळाचे पाणी उकळून घेतले आहे, त्याच्यामुळे ही लापशीला छान रंग येतो। आता हा रंगही आपण 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आणि वेलची पूड घालायची। तेलात वेलची पूड भाजल्यामुळे त्याचा छान सुवास लापशीच्या कणाकणामध्ये उरतो। तर आता आपण छान लापशी भाजून घेतलेली आहे। आता आपण गुळाचे पाणी थोडे थोडे करून लापशीमध्ये घालूया। हे पाणी लापशीमध्ये घालताना थोडीशी सावधानता बाळगायची आहे, जेणेकरून ते हातावरती उडून आपल्याला भाजू नये। असे करून थोडे थोडे पाणी मी इथे ॲड केलेलं आहे। आता तो पाणी पूर्णच उरलेले पाणी याच्यामध्ये घातले आहे। आता ही लापशी आपल्याला हलवून एक 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची आणि नंतर 1 ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे। त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही। छान असे ढवळून घ्यायचे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। नंतर झाकण काढून परत आणखीन हलवून घ्यायचं आणि परत 5 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती ते शिजवून घ्यायचं आहे। लापशी हा चवीला उत्तम आणि खूप असा पौष्टिक पदार्थ आहे। आमच्या इकडे भैरोबाच्या यात्रेला प्रसादानिमित्त लापशी बनवली जाते। तुम्हीही गुळाच्या पाकातील लापशी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। गुळाच्या पाकाने त्याच्या कणाकणात गोडवा उतरतो। पाहू शकता इथे छान रसरशीत अशी लापशी आपली तयार झालेली आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानते। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।